सध्या नाशिकला आता कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. मात्र तिथला जो वर्क ऑर्डर आहे तो बोगसच असल्याचं पुढे येते. तुम्हाला नाशिकच्या भ्रष्टाचाराचं एक नवीन आयाम सरकारने आता तयार केलेला आहे. मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याच्या तयारीचं नाव सांगून तिथं हजारो कोटी, कारण की महाराष्ट्रामध्ये मी अनेकदा सांगितले की 3 पक्षाचं सरकार आहे आणि हे 3 पक्षाचं सरकार, हे सरकार कोण जास्त लुटते यांची स्पर्धा या 3 पक्षामध्ये सुरू झालेली आहे. आता योगायोगानं नाशिकच्या पालकमंत्र्याचं किती भांडण झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण कुठल्याही याच्यामध्ये ते नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपच्या ताब्यात यावं यासाठी प्रयत्न झाला आणि भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब झालेत. आता त्यांच्याकडे जलसंपदा विभाग आहेच, पण त्यांना आता कुंभमेळ्याचाही मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांचं काम आहे. आता हजारो कोटी रुपयाची कामं तिथं चालू आहे. पूर्ण नाशिक शहरामध्ये गड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि तिथं आताही आंदोलन झालं. काही लोक मृत्युमुखी पडले त्या गड्ड्याच्या साम्राज्यामध्ये. मुख्यमंत्र्याचं कालचं स्टेटमेंट आहे. मुख्यमंत्री म्हणाले की जागतिक जे युद्ध इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे डांबरच आला नाही आणि डांबर आला नाही म्हणून हे सगळं कामं मागं पडलीत असं सांगितलं. म्हणजे इराण अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम महाराष्ट्राच्या रस्त्यावर पडलेला आहे असं मुख्यमंत्र्याचं डायरेक्ट मत आहे. इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट मत आहे. आता मुख्यमंत्री आमचे फार स्मार्ट आहेत आणि ते गोष्टी कसं समजावून सांगायचं त्याची एक्सपर्टी आमच्या मित्राला चांगली आहे. त्यामुळे त्यांनी एकदम जागतिक लेवलवर त्याला घेऊन गेलेत महाराष्ट्राच्या रस्त्यावर. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सिमेंटचे रस्ते केलेत, मग आता समृद्धी मार्गाला भेगा पडल्यात, समृद्धी मार्गाचे ऍक्सिडेंट वाढलेत. तुम्ही एकीकडे नागपूरला त्या दिवशी विधानसभेत सांगत होते की नागपूरला आम्ही सगळे सिमेंट रोड बनले, आता आमचा खर्च थांबला. तुम्ही आता नागपूर शहरामध्ये माझं तर येणं जाणंच राहतं. तुम्हाला झालं, मी 6 महिन्याच्या पहिले झालेल्या रस्त्याचं 6 महिन्यानंतर खोदतात ते पुन्हा रस्ते बंद राहतात. आता ते मुंबईमध्ये सिमेंटचे रस्ते करू असं त्यांनी आता हे दिलं, म्हणजे खर्च वाचतो असं त्यांचं म्हणणं आहे. सिमेंटच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे? म्हणून माझा मुद्दा आहे की सरकारने, मुख्यमंत्र्यांनी या युद्धाचं कारण न सांगता त्यांच्या सरकारमध्ये, आणि मी नाही म्हणत आहे, कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलेलं आहे. कोल्हापूरमध्ये कॉन्ट्रॅक्टरचं अधिवेशन झालं, त्यांनी सगळा हिशोब सांगितला की 56% 56% कमिशन हे आम्हाला द्यावं लागतं, तेव्हा आमचं आम्हाला कामे भेटते आणि मग बिले निघतात. 56% त्यांनी आकडा सांगितलेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्रामध्ये नाशिक सहित कुंभमेळ्याच्या नावाने, आता मी सांगितलं ना, राम मंदिर रामाला नाही सोडलं तर आता इकडे कुंभाला काय सोडतात ते.